चला, सर्व विद्यार्थ्यांचं राहुल कडुकार मॅथमॅटिक्स युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण प्रॅक्टिस सेट 5.4 ला आपण सुरुवात करतो आहे. सर्वांनी टेक्स्टबुक्स 125 पेज नंबर, टेक्स्टबुक मध्ये 125 पेज नंबर काढायचा आहे. त्या पेज नंबरवर तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर 5.4 प्रॅक्टिस सेट 5.4 तुमच्याकडे आहे. काय आहे? प्रॅक्टिस सेट 5.4 आणि त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल आहे. किती एक्झाम्पल आहे? 5 एक्झाम्पल. आणि त्या प्रॅक्टिस सेट 5.4 साठी जो सगळ्यात महत्वाचा जो कन्सेप्ट आहे तो आपण प्रोबॅबिलिटी कोणत्या फॉर्म्युल्याने काढल्या जाते. काय? प्रोबॅबिलिटी. म्हणजे त्या पूर्ण प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये तेच मेन्शन केलेलं आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी. काय मेन्शन आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी. आणि प्रोबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे जो तुमच्या 122 पेज नंबर वर दिलेला आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मी इथे लिहितोय प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला लिहितोय मी. पी ऑफ ए म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मला जर काढायची असेल तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए. हा जो इव्हेंट आपण तुम्हाला आठवते का 5.3 मध्ये आपण एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी च्या व्हॅल्यू लिहिल्या. त्याचप्रमाणे आपण एन ऑफ एस ची व्हॅल्यू लिहिली, आठवते तुम्हाला. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ सॅम्पल स्पेस. आणि इथे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ इव्हेंट ए. बरोबर की नाही माझं? ते जे आपण व्हॅल्यूज काढल्या होत्या त्या इथे व्हॅल्यू टाकायच्या आणि त्याला जर डिवाइड केलं तुम्ही तर तुमची काय निघेल? प्रोबॅबिलिटी निघेल. काय निघेल? प्रोबॅबिलिटी निघेल. सर्वांना समजलं? ठीक आहे. तर सर्वांनी पहिले ही 5.4 प्रॅक्टिस सेट टाकण्याच्या आधी एक फॉर्म्युला लिहायचा आहे टू फाइंड द प्रोबॅबिलिटी. लिहाय सर्वांनी. टू फाइंड प्रोबॅबिलिटी. टू फाइंड प्रोबॅबिलिटी तुम्ही मार्जिन मध्ये लिहिला तरी चालते किंवा एखादा पर्टिक्युलर बॉक्स करून लिहिला तरी चालेल. पी ऑफ ए इज इक्वल टू, या अशा पद्धतीनं पी ऑफ ए, ऑफ मीन्स ब्रॅकेट, पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस. Number of sample point in sample space is equal to, पुन्हा is equal to लिहायचं. हे लिहायचं n of a upon n of s. हा शॉर्टकट आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल असं मला वाटते. चला आता बघा, आता आपण प्रॅक्टिस सेट 5.4 वर येऊया जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 125 वर दिलेला आहे. आणि त्या टेक्स्टबुक मध्ये 125 वर प्रॅक्टिस सेट 5.4 दिलेला आहे. त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल आहे आणि या 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 5.3 ची खूप जास्त हेल्प होणार आहे. ओके, आता बघा फर्स्ट क्वेश्चन. 2 कॉइन आर टॉस. पहिले क्वेश्चन रीड करूया आपण. इफ 2 कॉइन आर टॉस, जर 2 कॉइन फेकले, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट. हा एक इव्हेंट, हा दुसरा इव्हेंट, या दोन्ही इव्हेंट मध्ये मला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर मी काय करतो, 2 कॉइन्स, 2 कॉइन, 2 कॉइन्स आर टॉस. तर माझ्याकडे एस इज इक्वल टू 2 कॉइन फेकल्यानंतरची जो सॅम्पल स्पेस आहे तो तुम्हाला मी बेसिक मध्ये लिहून दिलेला होता. एच एच टी टी एच टी टी एच. देयरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 4. त्याचप्रमाणे इव्हेंट ए, हा इव्हेंट ए त्याने दिलेलं नाहीये तसं इथे इव्हेंट ए. बरोबर आहे. तर आपण काय करूया, डायरेक्टली ए लिहूया. इव्हेंट ए हे कन्सिडर केलेलं आहे मी. मग ए इज इक्वल टू गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड. तुम्हाला मी काल एक एक्झाम्पल देऊन ऍटलिस्टचा अर्थ सांगितला होता. ऍटलिस्ट 1 म्हटलं तर बाउंड्री व्हॅल्यू, ही बाउंड्री व्हॅल्यू झाली 1 म्हणजे. तर 1 किंवा 1 पेक्षा मोठा की लहान? मोठा ना. मी तुम्हाला सांगितलं ऍटलिस्ट म्हणजे
बाउंड्री व्हॅल्यू आणि बाउंड्री व्हॅल्यू पेक्षा जास्त घ्यायचे, म्हणजे ऍटलिस्ट वन हेड. काय लिहिणार सांगा बरं? एच 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 टी. त्यांनी आपल्याला कंडिशन बघा काय दिलेली होती, कमीत कमी एक हेड असला पाहिजे म्हणते. त्याच्यापेक्षा जास्त चालेल का? बिलकुल चालेल ना. म्हणजे हा 1 2 3 झालं. आता एन ऑफ ए इज इक्वल टू 3 आलं माझ्याकडे. समजलं? आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. एवढं तर आपण 5.3 मध्ये केलंच होतं ना. याच्यात एक्स्ट्रा एकच लाईन आहे फक्त. बघा, P of A is equal to N of A upon N of S. आता N of A किती आहे? 3. N of S किती आहे? 4. 3/4. This is P of A. याला बॉक्स करायचा. आता आपण सेकंड नंबरचं घेऊया. लक्ष द्या. गेटिंग नो हेड. ज्याच्यामध्ये हेड नसेल. किती आहे याच्यामधले? असे एकच आहे ना. हा बघा ना, टीटी, ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. मग इव्हेंट बी इज इक्वल टू टीटी, म्हणजेच एन ऑफ बी इज इक्वल टू 1. आता याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे रे बाबा. P of B is equal to N of B, number of sample point in event B upon number of sample point in sample space, म्हणजे N of S is equal to N of B ची व्हॅल्यू 1, N of S ची व्हॅल्यू 4, 1/4 झाला आन्सर. दिस इज युअर P of B. किती मार्क्सला येईल? 2 मार्क्सला प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी. आणि 100% बरेचदा प्रोबॅबिलिटी काढण्याचा क्वेश्चन हा आलेला एक्झाम मध्ये. हा चॅप्टर खरोखर बऱ्याच पोरांसाठी स्कोरिंग चॅप्टर आहे. ठीक आहे, याचे मार्क्स बिलकुल गमावायचे नाही. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना. ठीक आहे, सर्कल सारखा चॅप्टर जो आहे, काही असे चॅप्टर आहेत की जे कठीण जाईल तुम्हाला, पण हे चॅप्टर खरोखर इझी आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. थँक्यू. चला, सर्वांचं लक्ष माझ्याकडे. आपण आता सेकंड नंबरचा क्वेश्चन घेतोय. फर्स्ट सर्वांना समजला असेल, इझी होता फर्स्ट क्वेश्चन. सेकंड नंबरचा क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे. काय म्हणते सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये? इफ 2 डाइस आर रोल सायमल्टेनियसली. इफ 2 डाइस आर रोल सायमल्टेनियसली. 2 डाइस सायमल्टेनियसली जर आपण फेकल्या तर त्याचा जो सॅम्पल स्पेस आहे तो S इज इक्वल टू हा पूर्ण एवढा येते. हा मी तुम्हाला ऑलरेडी बेसिक मध्ये शिकवलेला आहे. आता मी ह्या वेळ वाचवण्यासाठी इथं ऑलरेडी लिहून ठेवला. 1,1, 1,2, 1,3, 1,4, 1,5, 1,6 पासून तर 6,6 पर्यंत हे टोटल किती असतात? 36. म्हणजे N ऑफ S इज इक्वल टू 36. बरोबर बघाल, मी साईडला लिहिलेला आहे. N ऑफ S इज इक्वल टू 36 लिहिलं. टोटल 36 चा सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, आता हा पहिला क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहे. मी 2 इथे लिहिलेले आहे ऑलरेडी. द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज ऍटलीस्ट 10. कमीत कमी 10. मग 10च्या खाली की 10च्या वर? 10च्या वर. बघा, मी जे ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. ते प्रत्येक ठिकाणी युजफुल होऊन राहिलं. बरोबर आहे? ठीक आहे, तर लक्ष द्या. मग ऍटलीस्ट 10 म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त. पहा, मग मी काय करतो आता. A इज इक्वल टू या सॅम्पल स्पेस मधले टोटल 36 आहे. सम ऑफ द डिजिट म्हणजे हे जे 2 डिजिट आहे यांची सम 10 किंवा 10 पेक्षा जास्त. चला, इथपर्यंत कुठे 10 सम येणारच नाही. चुकून पण येणार नाही. इकडे 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 नाही. हा, 4,6. व्हेरी गुड. इकडून येऊ शकते आता. व्हेरी गुड. 5,5. 6,4. 6,6 झालं. खतम. किती आहे? 1 2 3 4 5 6. N ऑफ A इज इक्वल टू 6. आता याची प्रोबॅबिलिटी काढावं लागेल. ठीक आहे, P ऑफ A is equal to N of A upon N of S.
एन ऑफ ए ची व्हॅल्यू 6/36, 6 1 जा 6 6 जा 1/6 ही आली तुमची पी ऑफ ए ची व्हॅल्यू. समजलं असेल सर्वांना? हे 3 मार्काचं एक्झाम्पल आहे, कारण याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहे, 1, 2 आणि तिसरा मी लिहायचा अजून. ठीक आहे, चला. इव्हेंट बी. The sum of the digit on upper faces is 33. Sum of the digit on upper faces is 33. पॉसिबल आहे का? नाही आहे. म्हणजे बरोबर, एन ऑफ बी 0. त्याचप्रमाणे पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी ची व्हॅल्यू 0, 0 अपॉन 36 इज इक्वल टू 0. नंबर ऑफ 0 अपॉन नंबर 0 आणि नंबर अपॉन 0 इन्फिनिटी. याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगितली होती, छोटीशी टेक्निक. लक्ष द्या, मी सांगतो, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो इकडे साईडला. ठीक आहे, ओके. बघा, हा नंबर किंवा हा 0/1 ही एक आणि हा 1/0. तर लक्ष द्या, 0/1 काय होते आणि 1/0 काय होते, मी लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय. त्याचं कन्फ्युजन होते तुम्हाला बऱ्याच पोरांना, बरेचदा कन्फ्युजन होते ना. बघा ना, 0 नंबर कधी तुम्ही 0 सांगता, कधी काही सांगता. 1/0 कधी 0 सांगता. बघा मी काय म्हटलं, 0 नंबर जगातला कोणताही नंबर असो, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, काही प्रॉब्लेम नाही. असा कोणता हिरो आहे जो प्रत्येक पिक्चर मध्ये शॉर्ट काढते? सलमान खान. सलमान खान कोण आहे? हिरो. आन्सर काय आहे ते? ही छोटीशी टेक्निक आहे. ठीक आहे, छोटीशी टेक्निक आहे लक्षात ठेवण्यासाठी. आपण लक्षात कसंही ठेवू शकतो, आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, आपल्याला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. 1/0 असा कोणता हिरो आहे की जो प्रत्येक पिक्चर मध्ये हाफ पॅन्ट घालते? नंदू. तो राजाबाबू पिक्चर मधला नंदू. नंदू नॉट डिफाईन म्हणते त्याला. नंदू नाही सांगायचं, सांगताना नॉट डिफाईन सांगायचं, लक्षात ठेवताना नंदू ठेवा, अजून काही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे बघा, नंदू नॉट डिफाईन. इज दॅट क्लिअर? सर्वांना समजलं हे? ओके. त्याच्यानंतर आपण तिसरं घेऊया. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. आणि हे बेसिक आहे, ज्याला वाटलं त्याने मार्जिन मध्ये लिहायचं. 2 क्वेश्चन आपल्या याच्यामधले झाले. हा पहिला आणि मी दुसरा इथे इरेज केला. हा तिसऱ्या नंबरचा, 3rd नंबरचा क्वेश्चन आपण घेतोय. मी इथे लिहिलेला आहे बघा, काय म्हणते क्वेश्चन मध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय. डिजिट ऑन द फर्स्ट डाय. तर याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर ही फर्स्ट डाय आणि ही सेकंड डाय आहे. ही फर्स्ट डाय आणि ही सेकंड डाय आहे. डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. तर असे किती लोक आहेत, म्हणजे किती एलिमेंट्स आहेत? ठीक आहे, याच्यामध्ये डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिली डायचा नंबर जो आहे तो मोठा पाहिजे सेकंड पेक्षा. इथे तुम्हाला दिसते का कोणता? इथे हो, 2,1. हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाही. हा 3,1 आहे. चला, 3,2 आहे. व्हेरी गुड. 4 व्हेरी गुड. 4,1 4,2 4,3 5,1 5,2 5,3 5,4 5, नाही 6,1 6,2 6,3 6,4 6,5 6,6 तर ऑब्विसली नसणारच ना. ठीक आहे, किती आलं हे? एन ऑफ सी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. टोटल 15 आहे रे बाबा. ठीक आहे ना. आता याची प्रोबॅबिलिटी बघा. P of C is equal to N of C.
अपॉन एन ऑफ एस. चला एन ऑफ सी 15 अपॉन 36. या दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड होते. 3 5 जा, 3 1 जा आणि 3 2 जा. ही झाली थर्ड नंबरची प्रोबॅबिलिटी पी ऑफ सी ची 5/15. ठीक आहे. अशा प्रकारे 3 क्वेश्चन होते. सर्वांना समजलं असेल. प्लीज कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. शक्य तेवढ्या लोकांना आपण आन्सर देण्याचे प्रयत्न करूया. ठीक आहे. थँक्यू. चला सर्वांचं लक्ष माझ्याकडे. आता आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन घेतोय. सेकंड तुम्हाला समजला, फर्स्ट तुम्हाला समजला. आता आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन घेतोय. हा पण क्वेश्चन मस्त बढिया इझी आहे. बघा सर्वांना समजेल. सर्व विद्यार्थी मित्रांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. बघा आता मी काय म्हटलं. देर आर 15 तिकीट इन अ बॉक्स. एक बॉक्स आहे. त्या बॉक्स मध्ये 15 तिकीट आहे. किती तिकीट आहे? 15 तिकीट. इच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. प्रत्येक तिकीटवर नंबर्स टाकलेले आहे. म्हणजे पहिल्या तिकीटवर 1 नंबर असून दुसऱ्या तिकीटवर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असे पूर्ण कितीपर्यंत आहे? 15 पर्यंत. ठीक आहे. असे कुठपर्यंत आहे? 15 पर्यंत, 15 पर्यंत. लक्ष द्या मी काय म्हटलं. असे 1 to 15 या अशा प्रकारचे नंबर त्याच्यावर टाकलेले आहे. तर मला सांगा त्याचा सॅम्पल स्पेस कसा बनेल? ऑब्वियसली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि म्हणजेच एन ऑफ एस इज इक्वल टू 15 आलं माझ्याकडे. बरोबर का? आता बघा इव्हेंट ए बनवूया आपण मस्त बढिया प्रकारे. शोज अँड इव्हन नंबर. याच्यामधले इव्हन नंबर कोणत्या कोणत्या याच्यावर आहे पहा ना. ए इज इक्वल टू हे इव्हन नंबर 2, 4, 6, 8, 10, 14. चला एन ऑफ ए इज इक्वल टू 7 ना. हा आता बघा P of A is equal to N of A upon N of S. N of A ची व्हॅल्यू 7 upon N of S ची व्हॅल्यू 15. समजलं का? हो की नाही? आता इव्हेंट बी बघा. हा shows a number which is multiple of 5. याच्यामधले मल्टिपल ऑफ 5 ऑब्वियसली 5, 10 आणि 15 खतम. 5, 10 आणि 15 म्हणजेच एन ऑफ बी किती आला? 3. आणि पी ऑफ बी प्रोबॅबिलिटी काढतोय आपण. पी ऑफ बी म्हणजे एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 3 अपॉन 15 डिवाइड होते इथे 1/5. तिथे डिवाइड नव्हतं होत. ठीक आहे. सर्वांना समजलं असेल. प्लीज टेक दी स्क्रीनशॉट. थँक्यू. सर्वांना थर्ड नंबरचा क्वेश्चन समजला असेल. आता आपण फोर्थ नंबरचा क्वेश्चन घेऊया. हा पण खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. याचा सॅम्पल स्पेस बनवायचा आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी काढायची आहे. बघा मी काय केलेलं आहे. इथे क्वेश्चन लिहिलेला ऑलरेडी. सॅम्पल स्पेस बघा आता कसा बनणार याचा एक्सप्लेन करतो. बघा काय म्हणते. A 2-digit number is formed. हे इन्फॉर्मेशन कशासाठी असते? सॅम्पल स्पेस साठी. कशासाठी रे? सॅम्पल स्पेस साठी. A 2-digit number is formed. 2 डिजिटचा नंबर मला फॉर्म करायचा आहे. जसं की 12, 10 हा 2 डिजिटचा नंबर झाला. 15 युझिंग डिजिट या डिजिटचा वापर करून विदाउट रिपिटेशन असं एक्झाम्पल झालेलं आहे. म्हणजे कसं 2, 2, 3, 3, 5, 5, 7, 7, 9, 9 हे आपल्याला नको आहे. ओके चला बघा बरं. 2, 3, 2, 5, 2, 7, 2, 9 हा 3, 2, 3, 5, 3, 7, 3, 9. शक्यतोर इथे सिरियल नंबर घ्यायचे. म्हणजे कोणता नंबर सुटणार नाही. नाहीतर तुम्ही इथून डायरेक्ट इकडे जम्प मारली एखादा नंबर सुटून जाईल. ठीक आहे. हा चला 5, 2 व्हेरी गुड.
72737579. चला 929749 नाही आहे रे, काही नाही बोलायचं. एन ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 टोटल 20 नंबर्स आहेत. कोणताच नंबर सुटला नाही, एकदम मस्त बढियापैकी नंबर आपण फॉर्म केलेले आहे. हा झाला तुमचा सॅम्पल स्पेस. तुम्ही एवढं जरी लिहिलं ना पेपरमध्ये तरी 1 मार्क मिळेल तुम्हाला. ठीक आहे, आपण कशाला, आपण पूर्णच लिहिणार आहे कारण आपण सगळे हुशार स्टुडंट आहे. ठीक आहे, चला इव्हेंट ए इव्हेंट बनवूया. अँड ऑड नंबर, अरे एवढं सोपं आहे. 20 नंबर पैकी किती ऑड, कोणते कोणते ऑड आहे? ऑड म्हणजे ज्याला 2 ने भाग जात नाही. ठीक आहे, चला 23 ऑड आहे का? हो. 10 25 35 हळूहळू, 1 मिनिट हळूहळू जरा. 37 39 53 57 59 73 76 झालं होतं. 75 79 93 95 97. ठीक आहे, एन ऑफ ए ची व्हॅल्यू मोजून घेऊ किती आहे त्याचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टोटल 16 नंबर आले. म्हणजे पी ऑफ ए ची व्हॅल्यू येते एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस 16 अपॉन 20 4/5. दिस इज पी ऑफ ए. हा पी ऑफ ए आला माझ्याकडे 4/5. सर्वांना समजलं. इव्हेंट बी, इव्हेंट बी करिता आपण प्रोबॅबिलिटी काढूया. आपण बघा आता, अ मल्टिपल ऑफ 5 खूप सोपा आहे. 5 ज्याला 5 ने डिवाइड होईल अशी चालेल. ठीक आहे, 25 ऑब्विसली इथून डायरेक्ट जम्प 35 वर. इकडे कोणीच नाही काय. 75 95 झाले. एन ऑफ बी 4 आहे. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी ची व्हॅल्यू 4, एन ऑफ एस ची व्हॅल्यू 20. डिवाइड होते याला 4 1 जा 4 5 जा. इथे लिहितो 1/5. दिस इज युअर पी ऑफ बी अँड दिस इज युअर पी ऑफ ए. ठीक आहे, दोनच एक्झाम्पल होते याच्यामध्ये या क्वेश्चन नंबर 4 मध्ये. सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. थँक्यू. 4th नंबरचं एक्झाम्पल याच्या आधी आपण घेतलं. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल 5th नंबरचा आहे. 5.4 मध्ये फक्त 5च एक्झाम्पल दिलेले आहे. हा तर खूप इझी क्वेश्चन आहे. सर्वांनी बेसिक बघायचं आहे. याच्या आधीचे व्हिडिओ सर्वांनी बघायचे जेणेकरून तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेट 5.4 समजण्यासाठी हेल्प होईल. ठीक आहे, त्या बेसिक मध्ये या एक्झाम्पलशी रिलेटेड आपण ट्री डायग्राम किंवा चार्ट शिकवला होता. एक आठवते का तुम्हाला? त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की किती टोटल किती कार्ड असतात. इथे बघा ना काय म्हटलं, अ कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड. 52 पत्त्यांचा कॅट असते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये शिकवलं होतं आपण 13 13 13 असं डिव्हिजन होते. ठीक आहे ना. मग पहिलं कार्ड एस कार्ड असते. नंतर मग मी तुम्हाला डायरेक्ट 13 नंबरचं कार्ड सांगितलं होतं किंग असते, आणि 12 नंबरचं क्वीन असते, 11 नंबरचं जॅक असते. बरोबर. त्या 13 मध्ये अशा प्रकारचं डिव्हिजन होते. आलं का लक्षात? आता इथे बघूया काय काय म्हटलेलं आहे. तर पहिली गोष्ट तर कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. ऑब्विसली सॅम्पल स्पेस कितीचा म्हणणार? 1 2 3 डॅश 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 52. नाही तर एखादा डायरेक्ट पूर्ण 52 पर्यंत नंबर लिहित बसा. कुणी नाही करायचं, काहीच गरज नाही आहे. ओके. एन ऑफ एस
इज इक्वल टू 52 एवढं जरी असं जरी लिहिलं तरी चालेल. एन एस ठीक आहे. आता मला सांगा तो गोष्ट कोणाची करून राहिला पूर्ण 1 ते 52 1 to 52 प्लेइंग कार्ड. टोटल पत्ते किती आहे 52 पत्ते आहेत बरोबर आहे. टोटल 52 कार्ड आहेत. या कार्ड्स मधून आपल्याला एस कार्ड काढायचे आहे. किती एस कार्ड असेल याच्यात 4 कारण 13 13 13 प्रत्येक याच्यात एक एक एस कार्ड आहे. तर टोटल एस कार्ड इज इक्वल टू 4 म्हणजेच एन ऑफ बी इज इक्वल टू 4. एखादा म्हणून सर इथं तुम्ही इव्हेंट ए नाही लिहिला हो. हे पॉसिबल आहे का इव्हेंट ए मध्ये लिहिणं म्हणून याला या पद्धतीने लिहिलं मी ठीक आहे. P of B is equal to N of B upon N of S. N of B is equal to 4 upon 52. डिवाइड होते बिलकुल होते. 4 1 जा इथे पण डिवाइड केलं 4 1 जा 12 राहिले 4 3 जा ठीक आहे. हे आलं P of B नाही आलं रे इथं A पाहिजे होतं ना सॉरी A पाहिजे A P of A इथे पण P of A हा पहिलाच इव्हेंट आहे ना आपला म्हणून A B कशाला इथे B घेऊ आपण. P of A N of A P of A is equal to N of A upon N of S व्हॅल्यू टाकल्या 1/13 आलं ठीक आहे. चला अ स्पेड कार्ड आता इथे येईल B म्हणजेच स्पेड कार्ड आठवते तुम्हाला 13 13 13 म्हणजे ते जे 13 होते ते स्पेड कार्ड होते. आता इथे लिहू शकतो मी इव्हेंट B 1, 2, 3 डॅश 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 13 पर्यंत म्हणजे एन ऑफ बी किती आलं 13. त्यानंतर P of B इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ S. चला एन ऑफ बी किती आहे 13. एन ऑफ S किती आहे 52. 1/4 13 1 जा 13 4 जा बरोबर आहे. हे आलं तुमचं P of B ची व्हॅल्यू ठीक आहे. इतकं सोपं होतं क्लिअर. इथे पुन्हा सांगतोय 1 to टोटल 52 पर्यंत नंबर लिहायची काही गरज नाही आहे ओके. लिहिले तरी चालेल पण एवढे मोठे लिहायची काहीच गरज नाही ओके. सर्वांना समजलं असेल 5.4 ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी की प्लीज व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.